6 डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा स्मृती दिवस. आजच्या या स्मृती दिवशी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री छगन भुजबळ साहेब, संस्थेचे विश्वस्त माननीय श्री समीर भुजबळ सर, श्री पंकज भुजबळ सर, तसेच आपल्या मार्गदर्शिका डॉक्टर शेफाली भुजबळ मॅडम, तसेच दिलीप अण्णा खैरे साहेब. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय प्राचार्यवृंद, मेट भुजबळ नावे सिटीचे सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी करण भिडवे, एस.वाय. फार्मसीचा विद्यार्थी. सर्वप्रथम आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मत प्रकट सुरुवात करतो. स्वयं के वास्ते रोना कोई रोना नहीं होता, बहकने के लिए पीना कोई पीना नहीं होता. जमाना कह रहा है हमसे जियो खुद और जीने दो, लेकिन स्वयं के वास्ते जीना कोई जीना नहीं होता. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण, देश आणि दलितांचा उद्धार यासाठी व्यथित केलं. त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, अशा या महामानवाचा आज स्मृती दिन. रामजी मालोजी सपकाळ असे यांच्या वडिलांचे नाव. 19व्या वर्षी त्यांचे 13 वर्षीय भीमाबाईंशी लग्न झाले. त्यानंतर शिक्षक, मुख्याध्यापक, सुभेदार अशा पदांवर पदोन्नती करत गेले. 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी त्यांची नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि याच काळात 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांचे नाव भिवा असे ठेवण्यात आले. पुढे भीम, भीमा, भीमराव असे नाव प्रचलित झाले. पूर्वीच्या काळी यांचे कुटुंब महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्यातील अंबडवे या गावचे होते. महार आणि अस्पृश्य अशा जातीत असल्यामुळे त्यांना नेहमीच तिरस्काराचा सामना करावा लागला. पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की आपल्या गावाच्या नावावरून आडनाव ठेवण्यात येईल आणि पुढे कर लावण्यात येईल. त्यानुसार त्यांचे नाव सरकारी हायस्कूलमध्ये अंबडवेकर असे ठेवण्यात आले. त्यांचे साताऱ्यातील शिक्षक कृष्ण केशव आंबेडकर यांनी त्यांना सांगितले की आपले नाव उच्चारण्यासाठी आडनिळे आहे, तर त्यामुळे आपण आंबेडकर नाव हे स्वीकारा. आणि आंबेडकरांनी ते स्वीकारले व तेव्हापासून त्यांचे नाव आंबडवेकर नाही तर आंबेडकर असे प्रचलित झाले. मुंबई येथे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचे पुढील शिक्षण झाले. त्यांना आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये राहण्याची परवानगी नव्हती. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. तहान लागली तर त्यांना पाण्याच्या भांड्याला किंवा पेलेला हात लावण्याची देखील परवानगी नव्हती. एखाद्या उच्च जातीतील व्यक्ती त्यांच्या उंजळीत पाणी ओतत असे आणि ते पाणी पित असे. आंबेडकरांसाठी बहुधा हे काम शिपाईच करत, पण ज्या दिवशी शिपाई उपलब्ध नसेल त्या दिवशी आंबेडकर बिना पाण्याचेच राहायचे. असे आंबेडकर. पुढे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना बहुतेक मदत केली. अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानातर्फे त्यांना पाठवण्यात आले व त्या काळी दरमहा 11.5 पाऊंड अशी स्कॉलरशिप त्यांना मिळाली. स्कॉलरशिपचा एक करार होता की ही स्कॉलरशिप फक्त 3 वर्षासाठी होती. 8 वर्षाचा अभ्यासक्रम, 3 वर्ष स्कॉलरशिप, बाकीच्या उरलेल्या 5 वर्षांचं करायचं काय असा प्रश्न बाबासाहेबांना पडला. आणि बाबासाहेबांनी तो 8 वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या 3 वर्षात पूर्ण केला, फक्त आणि फक्त स्कॉलरशिपसाठी. कारण खायला पैसे नव्हते, शिकण्याचं तर दूरच, आणि शिकायला तर भेटतच नव्हतं.
मग आता भेटतंय ना, तर मग सोडायचं कशा? आणि आज आपण एक डिग्री घेण्यासाठी 5-5, 6-6 वर्ष लावतो. ग्रंथालयात सर्वात आधी बाबासाहेब आंबेडकर यायचे आणि सर्वात शेवटी तेच जायचे. 18 तास ते अभ्यास करायचे. कॉन्सन्ट्रेशन लेवल काय होती त्यांची? आज आपण 1 तास सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. नोटिफिकेशन जरी पडलं तरी आपण लगेच उचलून बघतो मोबाईलमध्ये. खायला तर पैसे नव्हतेच आणि वेळही नव्हता. आंबेडकर ब्रेडचा एक तुकडा घ्यायची, एक ब्रेड घ्यायची, तो बॅगमध्ये घालायचे आणि वाचता वाचता एक तुकडा खायचे आणि 2 ग्लास पाणी प्यायचे. मुळात त्यांच्या ग्रंथालयात खाण्याच्या वस्तू आणण्याची परवानगी देखील नव्हती. असं करताना ग्रंथपालाने एक दिवस त्यांना पकडलं आणि त्यांना शिक्षा दिली की तुम्ही उद्यापासून ग्रंथालयात यायचे नाही. आंबेडकर म्हटले ठीक आहे. मग ते ग्रंथालयाच्या बाहेरच बसायचे आणि तिथेच अभ्यास करायचे. ग्रंथपालाने विचारलं का तुम्ही गेले का नाही, तर ते म्हटले जर हॉस्टेलवर गेलो तर तिथे तशी परिस्थिती नाही की अभ्यास होईल. मग म्हणे तुम्ही खाता का? म्हणे मला माहितीये आतमध्ये खाण्याच्या पदार्थांसाठी परवानगी नाहीये, पण काय करू, स्कॉलरशिप मधून उरतात तितक्या पैशाने मी फक्त एक ब्रेड विकत घेऊ शकतो आणि माझ्याकडे वेळ नसतो. तेव्हापासून त्या ग्रंथपालाने दुपारचं जेवण आंबेडकरांबरोबर करण्याचे ठरवले. असे आंबेडकर. कॉन्सन्ट्रेशन लेवल काय होती त्या माणसाची? एक डिग्री घेताना आपली आज दमछाक होते. त्या आंबेडकरांनी बॅचलर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लॉ, डॉक्टर ऑफ लिटरेचर, बॅरिस्टर ॲट लॉ अशा 8 आणि अशा अनेक पदव्या घेतल्या केवळ 4 ते 7-8 वर्षात. आणि पुढे कितीही चळवळी केल्या. परदेशातून भारतात परतल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न होता. ते भागवण्यासाठी त्यांनी 2 पारशी विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचे ठरवले आणि 100 रुपये दरमहा अशी त्यांनी फी आकारली. ती 100 रुपये फार तोडकी होती. त्यांनी शेअर्स अँड स्टॉक ॲडवायझर अशी कंपनी स्थापन केली आणि ते सल्ला देत. पण ही कंपनी एका महान व्यक्तीची आहे हे समजल्यानंतर लोक देखील त्यांच्याकडून सल्ला घेण्याची बंद केली. अखेर आंबेडकरांना ती कंपनी देखील बंद करावी लागली. अरे गुण होते त्या माणसात, फक्त जात आडीत होती. जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान. असंच म्हणावं लागेल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, जाती अंताच्या लढ्यात त्यांनी योगदान दिलं. त्या चळवळीला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम आंबेडकरांनी केले. धर्म, जात, वंश, पंथ यांच्या आधारावर माणसाला विभागले जाऊ नये. प्रत्येक माणसाला समान अधिकार मिळावे यासाठी त्यांनी चळवळी केल्या आणि आज आपण त्याच आंबेडकरांना जातीमध्ये विभागले. 1927ला मुंबईजवळ बदलापूर येथे झालेल्या शिवजयंतीचे अध्यक्षपद आंबेडकरांनी भूषवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्य पद्धतीवर त्यांनी भाषण केलं आणि हे भाषण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोघांनी एकत्र बसून ऐकले. आज आपण त्या आंबेडकरांचा आदर्श घ्यायला पाहिजे. भारतीय संविधानाचे शिल्पकार अशी ओळख असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाच्या इतिहासात एक महामानव होते. अर्थतज्ञ, राज्यतज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे सर्वांचा निरोप घेतला आणि तो दिवस आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो. अवघे 65 वर्षाचे आयुष्य मिळाले. त्यात 30 वर्षे शिक्षणासाठी, 1946 नंतरचा काळ पूर्ण दिल्लीत व्यतीत केला. अवघी 25 वर्षे मिळाली आंबेडकरांना चळवळ आणि लेखनासाठी. आणि त्या काळात हा माणूस 23 ग्रंथ लिहितो, नियतकालिके चालवतो, लेखन करतो आणि भाषणही करतो. 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, राजकीय पक्ष स्थापना, निवडणुका, गोलमेज परिषदा, तेही वाचन आणि लिखाणाची आवड तुटू न देता
याचा हिशोब लागत नाही. अशा या महान व्यक्तिमत्वाकडून फक्त टाइम मॅनेजमेंट जरी आपण घेतलं ना तरी ते त्यांच्यासाठी एक आदरांजलीच ठरेल. अशा महान व्यक्तिमत्वास मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. Personalities of India, Dr. Bhimrao Ramji Ambedkar. We all fondly designate him as Dr. Babasaheb Ambedkar. Babasaheb Ambedkar's contribution in the formation of India post-independence, untouchables and marginalized sections is really noteworthy, immense, and of course it's too much appreciable. His whole life had been an inspiration for others, and his legacy will continue to inspire generations and generations for centuries to come. A man with such an extraordinary talent is born only once in 1,000 years. I really feel honored to have been given the opportunity to speak about the man in Indian history I personally admire the most. Born in a poor Mahadalit family, Babasaheb Ambedkar himself faced the caste discrimination in his school as well as college years. He wasn't even allowed to taste or drink the water from the same container which was used by the upper caste people. Such a critical experience left him with immense hurt and vengeance. But he was Babasaheb and destined to create history. The adversities and discriminations he faced only molded his character and made him more determined to fight in all a better way. As the coming events cast their shadow long before, Babasaheb also showed extraordinary talents in his college years. At the age of 22, he obtained scholarship from the Columbia University, New York for the post-graduation studies in US. He was the only untouchable enrolled in the prestigious Elphinstone High School in Mumbai. His first attempt towards the upliftment of the untouchables was in 1924 when he formed Bahishkrit Hitakarini Sabha. After that, there was no looking back. Years and years of his efforts transformed him into a cult figure for the Indian untouchables. Ambedkar organized a mass conversion for the Buddhism for himself and his supporters at Nagpur. It was on 14th October 1956 at Diksha Bhumi Nagpur where Ambedkar converted to Buddhism with around 500,000 of his supporters. After Nagpur, he successfully converted another 3 lakh people to Buddhism at Chandrapur in Maharashtra. Babasaheb was not only a social reformer but as well as a political leader. He was also instrumental in drafting the Constitution of India after India gained independence on 15th August 1947. He was the chairman of the Constitution Drafting Committee. He thoroughly studied the constitution of 60 different countries, transforming himself into a constitutional expert. Due to his efforts in drafting the constitution, he is remembered as the father of Indian Constitution. While drafting the constitution, Babasaheb took care to provide a wide range of civil liberties to all the citizens of India, irrespective of their caste, creed or religion. The father of Indian Constitution and god of millions of poor and suppressed Indians left for heavenly Edo on 6th December 1956 at his residence in Delhi. His cremation was organized at Chowpatty Beach, Mumbai, which was attended by 500,000 grieving followers. As you all know, that day is still observed as Dr. Ambedkar Mahaparinirvan Divas, or the day when Babasaheb gained Nirvana. It is an occasion for all of us to look back in the history on his life, his achievements and teachings so that we could understand the true spirit of our nation. It is my request to you all to celebrate Mahaparinirvan Divas to the fullest and pay homage to the father of the Constitution and the man who transformed the life of millions by fighting for the civil rights. Jai Bhim, Jai Bharat. Thank you.